झी 24 तास एक पाऊल पुढे. एका खासगी गुप्तहेराच्या आयुष्यावर आधारित सिनेमा पुणे 52 आर्भाट फिल्म्स आणि IME प्रोडक्शन निर्मित हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज झालाय. त्याच निमित्तानं सिनेमाच्या टीमशी मारलेल्या या खास गप्पा. कोण आहे मी? काय रे, माहिती का तुला कोण आहे मी? भाडखाव. गॅस संपलाय, पाणी पण गेलंय बघ. दारात पोलीस आणलेस तू. माझ्या नवऱ्याचा अफेअर आहे बाहेर. तुला कुठल्या वाईट सवयी आहेत? प्रेमात पडायची. पुणे 52 ही फिल्म लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते आणि माझ्याबरोबर या फिल्मची टीम आहे. आता गिरीश आहे, उमेश आहे, निखिल आहे, दिग्दर्शक सुरुद आहे. आणि सगळ्यात पहिले तर तुमच्या सगळ्यांचं झी 24 तासमध्ये खूप खूप स्वागत. खरं तर तुम्ही विचार करत असाल की पुणे 52 विषयी बोलायचे आणि आम्ही अशा वेगळ्याच अडगळीच्या ठिकाणी अशा गोडाऊनमध्ये वगैरे का आलो आहोत. आणि मला सुद्धा हे खरं तर थोडं कन्फ्युजन आहे की इंटरव्ह्यू करण्यासाठी मला इथे खास का बोलवून घेतले. तर मला असं कळलं की गिरीशची अशी इच्छा होती की तो फिल्ममध्ये डिटेक्टिव्ह आहे आणि त्याची अशी इच्छा होती की इंटरव्ह्यू सुद्धा काहीतरी वेगळा झाला पाहिजे. सो गिरीश, मला तुला विचारायचं आहे की तू इथे सुद्धा इंटरव्ह्यूमध्ये काहीतरी शोधतोच आहेस अजूनही? हो, म्हणजे खरं सांगायचं तर सिनेमा हा स्वतःचा शोध घेण्याच्यासाठी म्हणूनच तर करायचा, त्यामुळे शोध हा अव्याहत चालूच असणार आहे. पण इथे असं आहे की काय, प्रत्येक जागेचा म्हणून एक वेगळा गुण असतो. तुम्ही 4 सरदोपटपेक्षा काहीतरी वेगळा सिनेमा केला आहे, तो वेगळ्या जागी जाऊन त्याच्याबद्दल बोला, वेगळे शब्द येतील, वेगळं काहीतरी म्हटलं जाईल. सो आपण ज्या ठिकाणी कम्फर्टेबल आहोत त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न करावा असं आम्हाला वाटत आलं, मला आणि उमेशला नेहमीच. आणि त्याचाच हा भाग म्हणून पुणे 52 सारखा विषय, जो की वरपांगी जाऊ पाहता आमच्या धाटणीचा नाही, म्हणजे आम्ही आत्तापर्यंत केलेल्या धाटणीचा नाही, त्यामुळे तो वेगळा आहे. आम्हाला खूप शिकवणारा आहे, आमच्यासाठी वेगळा पर्स्पेक्टिव्ह देणारा आहे सिनेमाकडे बघण्याचा. असा सिनेमा करायला आम्हाला मिळालेला आहे. त्याचबरोबरीने ह्यातला जो काही आशय आहे तो खूप सटल पद्धतीने मांडला आहे. कुठल्याही प्रकारे भसाभसा काही मेसेज किंवा काही स्टेटमेंट्स केलेली नाहीत. अत्यंत संयतपणे एक गोष्ट सांगितलेली आहे आणि ती गोष्ट एकाच वेळी, जसं तुमचं आमचं आयुष्य असतं तशी विविध रंगी आहे. त्याच्यामध्ये नाट्य आहे, सस्पेन्स किंवा एक रहस्य आहे, त्याच्यामध्ये थ्रिल आहे, रोमांच आहे आणि त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, एक कौटुंबिक वातावरणाची पण पार्श्वभूमी त्याला आहे. सो नातेसंबंधांचा पण भाग आहे. असं सर्वंकष जगण्याचा जो कॅलेडोस्कोपिक अशा पद्धतीचा एक रिव्ह्यू घेतला गेल्यासारखं ते आहे आणि तो एका विशिष्ट काळात घडतो, त्यामुळे त्याला एक वेगळं अवधान प्राप्त होतं. त्या काळामध्ये जगत असलेल्या माणसांची ही गोष्ट आहे. प्रातिनिधिक स्वरूपात अमर आपटेच्या थ्रू आम्ही ती सांगू पाहतो आहोत. अमर आपटे हा जो माणूस आहे तो 1992 मध्ये जगत होता. 1992 मध्ये भारत या देशामध्ये काही एक महत्त्वाचं स्थित्यंतर घडलं आणि त्या स्थित्यंतरामुळे इथल्या माणसांचं जगणं बदललं, त्यांची अभिव्यक्ती बदलली, त्यांची रहनसहन लाईफस्टाईल बदलली, त्यांची विचार प्रक्रिया बदलली, त्यांचं सांस्कृतिक त्यांची जडणघडण किंवा सांस्कृतिक त्यांची बैठक ही बदलली. इतक्या सगळ्या गोष्टी घडल्या. तर या सगळ्याचे आता आपण फार सराईत झालो आहोत. त्या सगळ्या बदलांना आपण खूप धाडसानी पचवून त्याच्यामध्ये गटांगळ्या खातो आहोत. पण ह्याची मूळ सुरुवात कुठे झाली तर 92 मध्ये. सो लुकिंग बॅक टू दॅट, आजचा जो केऑस समाजामध्ये सगळीकडे आपण अनुभवतो आहोत, त्या केऑसमध्ये बऱ्याच प्रश्नांना उत्तरं मिळत नाहीत. तेव्हा अशा प्रश्नांना उत्तरं शोधण्यासाठी कदाचित हे सुरू कुठं झालं बुवा, त्या मुळाकडे जाण्याचा हा एक प्रयत्न आहे. मी तोच आहे ग प्राची, तसाच. भोवती सगळं बदलतंय. तुला आनंद हवा होता. एक बदल जो घडत राहतो, ज्या बदलाला आपण कंटिन्युअसली सामोरे जातो. नवीन मोबाईल फोन घेऊ का, नवीन ऑपरेटिंग सिस्टमवाला फोन घेऊ का, इथपासून जे प्रश्न आपल्याला पडतात, या प्रत्येक प्रश्नाने आपण आपल्या लाईफला एक बदल देतो आहोत आणि त्या बदलाला तुम्ही नाही म्हणू शकता का, तुम्ही आहात तसे राहू शकता का, हा एक फंडामेंटल प्रश्न आहे. तर तो त्या पोस्टरच्या ह्याच्यात नाही. ॲट द सेम टाईम एक क्षण येतो प्रत्येकाच्या आयुष्यात. कुठलाही आपण निर्णय घ्यायच्या आधी एक क्षण असतो जेव्हा आपल्याला हे चूक आहे का बरोबर आहे हा प्रश्न पडतो आणि दॅट मोमेंट आणि तो क्षण डिफाईन करतो तुमचं पुढचं आयुष्य. तर त्या क्षणाला तुम्ही नाही म्हणू शकता का, त्या मोहाला तुम्ही नाही म्हणू शकता का? त्यासाठी मी बदलायला हवं होतं, पण मी तोच आहे.
तसाच अमर आपटे. कशा पद्धतीने दोघांनी एकत्र मिळून ही निर्मिती, या फिल्मची निर्मिती केलेली आहे, काय सांग? एकतर IME ही संस्था पुण्यातलीच आहे. श्रीरंग गोडबोले हे आमच्या आधीचे जे आम्ही चित्रपट केले, वळू असेल किंवा विहीर, देऊळ, या सगळ्या चित्रपटांना त्यांची एक पाठिंबा होता, त्यांचा एक गायडन्स या आमच्या आधीच्या चित्रपटांना होता. त्यामुळे आमची मैत्री त्या अर्थाने आधीपासून होती. जेव्हा हा विषय आमच्या पुढे आला, म्हणजे निखिलनी जेव्हा आम्हाला हा विषय सांगितला, तेव्हा मी आणि गिरीश आम्ही खूप एक्साइट झालो या थीमनी, आणि असं वाटलं की हा चित्रपट करायला पाहिजे. आणि त्यावेळेला आम्ही हा अभय गाडगीळ आणि श्रीरंग गोडबोले यांच्याशी आम्ही डिस्कस केलं आणि आम्ही एकत्र ठरवलं की हा चित्रपट IME आणि आर्भाट निर्मिती या दोन्ही निर्मिती संस्थांनी मिळून हा केला तर ज्या काही स्ट्रेंग्थ्स आहेत त्या सगळ्या एकत्र येतील आणि त्याची निर्मिती आम्हाला जशी करायची आहे त्या पूर्ण ताकदीनिशी आम्ही हा चित्रपट करू शकू, त्याची निर्मिती करू शकू. आणि सुदैवाने गेले वर्षभर आम्ही एकत्र या चित्रपटावरती काम करतो आहोत आणि खूप चांगली एनर्जी आमच्यामध्ये फ्लो होती आहे असं दिसतंय. आणि ती एनर्जी या चित्रपटामध्ये सुद्धा प्रसृत झालेली आहे. वेगळा विषय असल्यामुळे चॅलेंजिंग कुठेतरी होतं एक निर्माता म्हणून तुझ्यासाठी? जेव्हा पहिल्यांदा आम्ही ॲज नरेशन केलं होतं, निखिलने वाचली होती स्क्रिप्ट, उमेश, गिरीश, आम्ही सगळे जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हा आम्हाला सगळ्यांनाच, म्हणजे IME-कडच्या आम्हाला सगळ्यांनाच असं वाटलं की स्क्रिप्ट उत्तम आहे, स्क्रिप्ट एका अर्थी पाथ ब्रेकिंग आहे. आता ही फक्त स्क्रीनवर कशी ट्रान्सलेट होईल, म्हणजे नवीन दिग्दर्शक आहे, यंग दिग्दर्शक आहे, फिल्म स्कूलमध्ये आपल्याकडे काही सक्सेस स्टोरीज आहेत, पण असं खूप आपल्याला अजून माहिती नाही की फिल्म स्कूलमधून सवय नाही आपल्याला. पण जेव्हा सो वी वर अ बिट कॉशियस की कशी होईल फिल्म, विल इट ट्रान्सलेट द सेम वे ऑन द स्क्रीन. पण ती प्रोसेस जेव्हा सुरू झाली आणि त्या प्रोसेसमध्ये जेव्हा आम्ही बघत गेलो की काय चाललंय तेव्हा मला असं जाणवलं की इट हॅज सरपास्ड द स्क्रिप्ट इन मेनी वेज. म्हणजे जे आम्हाला वाटलं त्याच्यापेक्षा खूप वेगळ्या लेवलवर निखिलनी ती फिल्म व्हिज्युअली शूट करताना, ऍक्टर्सना डिरेक्ट करताना ही खूप एका वेगळ्या लेवलला त्यांनी नेऊन ठेवली. वाईन ते रक्त दिली की गरम करते. नाही आपल्या दिल गया चलेगा गया, पैसा नाही झाला. तुला खरं तर मला विचारायला आवडेल की सोनाली आहे आणि त्याच्याबरोबर सई आहेत, तर त्या दोघींबरोबर काम करतानाचा अनुभव तुझा कसा होता? सोनाली बरोबर सांभाळताना तारेवरची कसरत झाली? नाही, असं काही झालं नाही. खूप जबाबदार माणसं आहेत सगळी आणि निखिल ते काम जास्ती करत होता. म्हणजे मुख्य विषय असा आहे की सोनाली बरोबर मी पूर्वीही काम केलेलं होतं. मी तिचं रंगमंचावरच्या कामापासून मी तिच्या कामाचा चाहता आहे आणि सहकलाकार म्हणून तुम्ही खूप डिपेंडंट असता तुमच्या सहकलाकारांवर. तर या दोघींनी खूप उत्तम प्रतिसाद दिला. हा सिनेमा करायला खरोखरी अवघड होता, कारण आम्ही, निखिल जसं मगाशी म्हणाला तसं आम्ही तिन्ही कलाकार व्यक्ती म्हणून फार वेगळे आहोत जे आम्ही पडद्यावर साकार केलं त्यापेक्षा. त्यामुळे आमच्यासाठी काही कठीण क्षण होते. आम्हाला ते कसे त्याला पुढे जावं, त्याला कसं सामोरं जावं, ते कसं अभिनीत करावं याच्याबद्दल प्रश्न होते. आणि तेव्हा एकमेकांबद्दल एक दृढ विश्वास असला, आदर असला, रिस्पेक्ट असला की मग त्या गोष्टी सोप्या होतात. मला असं वाटतं या दोघींबद्दलही माझ्या मनामध्ये खूप आदर होता. त्यांनाही मला माझ्याबद्दल बरंच वाटत असावं, ज्या पद्धतीने त्या वागत होत्या त्यानुसार. तर त्यामुळे खूप चांगलं गिव्ह अँड टेक झालं. आणि याच्यामध्ये खऱ्या अर्थानं काही पूर्वग्रह म्हणजे आपण असं म्हणतो ना की या पद्धतीच्या, म्हणजे विशेषतः सईच्या बाबतीमध्ये की ती एका विशिष्ट पद्धतीचे सिनेमे करते, तर मग असा, तर ह्याच्यामध्ये ती सगळ्या तिच्याबद्दलच्या अपेक्षांना तडा देईल आणि अत्यंत सुंदर काम केलेलं आहे तिने. आणि सोनाली इज म्हणजे नोन फॉर दॅट, त्यामुळे त्याचा काही प्रश्न नाही. दारात पोलीस आणलेस तू? माझ्या नवऱ्याचा अफेअर आहे बाहेर. तुला कुठल्या वाईट सवयी आहेत? प्रेमात पडायची. याचा जो क्रू आहे या चित्रपटामध्ये ज्या मंडळींनी काम केलेलं आहे त्याच्यामध्ये त्याचे जे सिनेमॅटोग्राफर आहेत, जसं गिरीशी सांगितलं तसं निखिलचा सिडनी फिल्म स्कूलमधला त्याचा मित्र हा न्यूझीलंडमधून आलेला आहे या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी करण्यासाठी. जेरेमी रेगन हे त्याचं नाव आहे आणि खूप वेगळ्या दृष्टीने त्यांनी हा चित्रपटाकडे पाहिलेला आहे. त्याची जी नजर आहे ती खूप वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. याचं जे बॅकग्राऊंड म्युझिक आहे ते एका कोरियन अत्यंत चांगल्या म्युझिक डायरेक्टरनी याचं बॅकग्राऊंड म्युझिक केलेलं आहे. याचं साऊंड डिझाईन आपल्या हिंदी चित्रपट सृष्टीचा खूप चांगला साऊंड डिझायनर बेलॉन फॉन्सेका, ज्यांनी रंग दे बसंती किंवा क्रिश, आत्ताच नुकताच आलेला जिंदगी ना मिलेगी दोबारा या सिनेमांचं ज्यांनी साऊंड डिझाईन केलं आहे तो साऊंड डिझायनर लाभलेला आहे चित्रपटाला. आणि त्यामुळे खूप वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्ह याच्यामध्ये आलेले आहेत या चित्रपटाच्या मेकिंगमध्ये. आणि त्यामुळे या चित्रपटाची जी जातकुळी आहे ती एक डायनॅमिक त्याचं स्वरूप तयार झालेलं आहे.
मी तोच आहे ग प्राची, तसाच. भोवती सगळं बदलतंय. तुला आनंद हवा होता. झी 24 तास, एक पाऊल पुढे.